नाशिकमध्ये सध्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं विकास कामं सुरू आहेत आणि त्याच अंतर्गत नाशिकच्या गोदा घाट आणि रामकुंड परिसराचं सुशोभीकरण आणि या ठिकाणी विकास कामं जे आहेत ते सुरू करण्यात आलेले आहेत। याचमुळे आता प्रशासन आणि इथल्या पुरोहित संघामध्ये झालेल्या बैठकीनंतर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। आत्तापर्यंत जे धार्मिक विधी म्हणजेच श्राद्धविधी असतील, दशक्रिया विधी असतील, अस्थि विसर्जन असतील, हे सगळे जे विधी आहेत ते रामकुंडाच्या उत्तर तीरावर होत होते। आता मात्र या ठिकाणी काही काळासाठी हे सगळे विधी दक्षिण तीरावर होणार आहेत। यशवंत महाराज पटांगण त्याचप्रमाणे भाजी बाजार जो आहे त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात हे सगळे धार्मिक विधी होणार आहेत। पुरोहित संघाने देखील या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे। 16 जुलैपर्यंत हे सगळे जे विकास कामं आहेत रामकुंड परिसरातले ते या ठिकाणी सुरू असणार आहेत आणि त्यामुळे काही काळासाठी आता हे धार्मिक विधी जे आहेत ते दुसऱ्या ठिकाणी होणार आहेत। आपल्यासोबत पुरोहित संघाचे अध्यक्ष आहेत पंचाक्षरीजी, नेमकी काय भूमिका आहे आणि कशा पद्धतीनं ही पुढची संपूर्ण प्रक्रिया असणार? काल नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्रीजी यांनी आम्हाला पुरोहित संघाला तेथे बोलवलं होतं आणि कुंभमेळ्याचे जे कामं चाललेले आहेत अतिशय संथ गतीने हा परिसरातले कामं चालले आहे। 31 ऑक्टोबर दुपारी 12:02 इथलं आपलं ध्वजारोहण होणार आहे आणि त्या ध्वजारोहणाच्या आधी त्यांना हा घाट पूर्णपणे परिपूर्ण करायचा आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला विनंती केली की सध्या तुमचे कामं जे आहे ते थोडे पुढच्या बाजूला घ्या। इथले सर्व विधी मार्ग जशा परंपरेने चालू आहे तसेच चालू राहणार आहे। अस्थिविलय कुंड जे आहे तिथे सुद्धा पाणी ठेवून तिथे अस्थि विसर्जन शास्त्राप्रमाणे होणार आहे आणि भाजी पटांगण आणि इकडे यशवंत महाराज पटांगण या दोन्ही ठिकाणी आम्हाला वॉटरप्रूफ शेड टाकून इथे सर्व भाविकांना ऊन वारा पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून ते आपल्याला शेड करून इथे विधिमार्ग सर्व आधीप्रमाणेच चालू राहणार आहेत। प्रतीक शुक्ल आपल्यासोबत आहेत। प्रतीकजी, हा जो प्रस्ताव आहे त्याला 16 जुलैपर्यंतची तारीख देण्यात आलेली आहे, त्यानंतर प्रशासन म्हणते की पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या जागेवर विधी करता येणार आहेत। बरोबर आहे। या दक्षिण वाहिनी गोदावरी जिथे रामकुंड आहे तिथेच हा विधी करण्याचं महत्त्व आहे। पण आता प्रशासनाच्या विनंतीप्रमाणे आम्ही पण त्यांना सांगितलं जेवढं लवकर करता येईल, तुमचा जो आधीचा आपला रेकॉर्ड आहे तो खूप संथ गतीने काम चालू आहे। आम्ही काल मॅडमला विनंती केली की ॲज अर्ली ॲज पॉसिबल जेवढं लवकर काम करता येईल तेवढं करा, म्हणजे भाविकांच्या भावनांचा कुठे उद्रेक होणार नाही। 16 जुलैपर्यंत आपण थांबू शकतो, पण 16 जुलैच्या पुढे आपण त्यांना विनंती केली की तुम्ही हा एक्सटेंड करू नका म्हणून। आपण बघतोय की या ठिकाणी पुरोहित संघानं देखील प्रशासनाची विनंती मान्य केलेली आहे आणि त्यामुळे जे धार्मिक विधी आतापर्यंत रामकुंडावर उत्तर तीरावर होत होते ते काही काळासाठी पुढच्या बाजूला होणार आहेत, म्हणजेच यशवंत महाराज पटांगण आणि त्याचप्रमाणे जुना भाजी बाजार पटांगण जो आहे त्या ठिकाणी हे विधी होणार आहेत। अर्थात हे कामं लवकरात लवकर संपावेत आणि पूर्ववत सगळे विधी जे आहेत ते उत्तर तीरावर व्हावेत अशी देखील आता पुरोहित संघाची अपेक्षा आहे आणि त्यामुळे आता हे लवकर कामं होण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं नेमके काय प्रयत्न होत आहेत हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन विशालसह मी चंदन, पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।